आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. वडगाव पानचा भोंदूबाबा गडगे जामिनावर सुटताच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदूबाबा म्हणून चर्चेत असलेल्या राजेंद्र गडगे प्रकरणाला 4 महिन्याहून अधिक कालावधी उलटला असला तरी हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात कारवाई झाल्यानंतर राजेंद्र गडगे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयातून त्याला जामीनही मिळाला. मात्र तपासादरम्यान पोलिसांना अपेक्षित यश मिळाले का, यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. या प्रकरणातील सह आरोपी म्हणून चर्चेत असलेली गडगे यांची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सूत्रधार म्हणून नाव समोर आलेले मोहन पुरी आणि शुभम शिंदे हे तिघेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अखेर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान जामिनावर बाहेर आल्यानंतर राजेंद्र गडगे पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाल्याची चर्चा आहे. कथितरित्या आपल्या आश्रमाकडे आणि तथाकथित उपचारांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी रील्स आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचे त्याने सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून गंभीर आरोपांचा सामना करणारी व्यक्ती पुन्हा त्याच पद्धतीने प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न करत असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनात आल्यानंतर त्याला समज देण्यात आली आणि त्यानंतर ते व्हिडिओ हटवण्यात आलेली माहिती समोर येत आहे. अधिकृतरित्या याबाबत पोलिसांकडून तपशील जाहीर करण्यात आलेला नसला तरी या घडामोडीमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. राजेंद्र गडगे विरोधात अंधश्रद्धा, फसवणूक आणि इतर गंभीर स्वरूपाच्या आरोपाची चौकशी सुरू असताना जामिनानंतरही त्याच पद्धतीने कार्य सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी केवळ गुन्हा दाखल करून किंवा अटक करून थांबवू नये, तर न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारच्या हालचालींवरही प्रभावीपणे लक्ष ठेवावे अशी मागणी होत आहे. या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी लाईन न्यूज साठी प्रतिनिधी संगमनेर. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.